चेंडू 2 धावेसाठी मारला आणि जरास नजर फिरवली मैदानावरती आणि पाहायला मिळालं कोण आले मैदानावरती. गणेश सर. हा हाय असू दे. लाईव्हला दिसलो घरातली वरडते. बॉल एकच ठेवा मैदानात. अंपायरांच्याकडे ठेवा हातात. चला डांबाला लागलाय. काय तर नवीनच प्रत्येक वर्षी घडते. प्रत्येक मॅचला घडते बघा. जे काय ठरवाय नसते तेच काय तर होतं. डांबाला लागला. काय द्यायचं 2 धावा. ओके चला. केजीसी लाईव्ह मार्फत आपले हे टुर्नामेंट पूर्ण युट्यूब वरती पळायला लागले. फुलटॉस चेंडू घेतला 2 धावेसाठी ढकललेला आहे. बघा काय होते आणि 2 धावा पूर्ण. बॉल द्यायचा आहे. प्रेक्षकांना सूचना आहे आपल्या जवळ बॉल असला तर द्यायचा. टुर्नामेंट आपलीच आहे. आपणच आपल्या टुर्नामेंटची शोभा वाढवूया. बॉल गेलाय जाऊन तिकडे. ते काय करते यो काय सांगतोय. असली वृत्ती नको आहे. ओव्हर स्पीडचा नो. चला आपली चपळाई दाखवून बॉलरला कन्फ्यूज करते अवधूत. मात्र रोहन मात्र या मैदानावरती कसलेला खेळाडू आहे. नाही पायाला लागाय नाही. ओके ओके अपील असावी. खेळाडूंना सूचना अपील असावी. दादागिरी नसावी. अपील करा. फुलटॉस चेंडू घेतला. काय होते पाहू आणि 1 धाव. नारियल लागलाय. नारळ पिकायचा आहे त्यामुळे पडला तरी काय हो. चला 1 धाव. आणि चढला ढगात. बघूया कोण. दोन्ही सर जवळ आलते बघा. गणेश सर आणि शरद सर. काय तर घडलं असतं दोघांच्या मध्ये तर पाहायला चांगलं काय तर मिळालं असतं. मात्र कॅच सुटला. महत्वाचं काय कॅच सुटला. चला गणेश सरांना आज पहिल्यांदा लाईटीमध्ये उभारल्यामुळे जरासं इकडे तिकडे व्हायला आले. मात्र चला काही चालणार नाही. चला 2 धावेसाठी ढकललेला चेंडू. 1 ओव्हर पूर्ण धावसंख्या पोहोचली 15. 1 षटक पूर्ण धावसंख्या झाली 15. आणि 1 खेळाडू इथला मैदानावरचा आपल्या घरच्या खेळाडूवरचा गेला. जवळजवळ 80 मीटरवर घर होतं रोहनचं. आणि आता आला बघा जवळजवळ 13 मीटर जवळ. इथल्या इथं जवळ घर आहे. बघा काय होते. इथल्या इथं जवळ घरला जातोय का कुठं जातोय पाहू. आणि पहिला चेंडू टिशाईन. जबरदस्त स्टेप आउट करून मारलेला बॉल. प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगतो आज आलेल्या प्रेक्षकांना शिव सामना अगोदरही लीग मध्ये झाला आणि हायेस्ट स्कोर झाला होता दोन्ही संघांचा. मागच्या वेळी मात्र केपीने मारलेली बाजी मात्र आत्ता काय होते पाहू. हम तो कम किसी से नहीं असं दाखवून देते बाळू. चला आनंद व्यक्त करा. मात्र वरडावरडी टीका काय करू नका. आनंद व्यक्त करा बाळानो. चला बॅट्समन पाठवून द्या. चला आणि मैदानामध्ये कोण आलं. दीपक आलेले आहेत. किरण कळकळे यांचे सख्खे बंधू
एक नवीन अंदाजामध्ये खेळत असतात ते. त्यांचा एक स्वतःचा अंदाज आहे खेळामध्ये. प्रत्येकाचा एखादा अंदाज असतो, मात्र एक नवीन अंदाज पाहायला मिळतोय. 2 धावेसाठी बॉल जातोय हॉलमध्ये. फुटा चेंडू आणि गाडी लागला बघा. आयुष लागला बघाय. नाही काय झालेलं, काचल काय झालेलं नाही माहिती आहे. नवीन गाडी आहे, फुल इन्शुरन्स. आणि काय झाले, सरांनी कॅच सोडला. जबरदस्त ट्राय केला, हवेमध्ये डाय पाहायला मिळाला. कॅच थोडीशी मिसफील्ड चालू आहे. बघा किरण आला बघा, आणि तिथं आशिष आहे म्हणले. अरे 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 काहीतरी झालं तिथं. लागले का बघा. नाही नाही, हा बरं झालं. चला स्कोर झाला 30. 2 षटक पूर्ण 30. दोन्ही संघांना जबरदस्त. आणि या मैदानावरती आगमन झालं होतं राज पाटील, टेनिस क्रिकेट मधला एक वरंगेपाडी इथले एक नामवंत खेळाडू. आणि त्याच्यासोबत कोण आहे सोबत? अक्षय कनोजे. जेवायला चाललीत, वेळ झाली हो. धावसंख्या झाली 30. आणि पुढचा बॉलर आला आशिष. बघा काय होते, जबरदस्त गोलंदाजी या टुर्नामेंट मध्ये पाहायला मिळायला लागलेली. प्रेक्षकांना सूचना आहे, जरासं लांब उभा राहा, हाय व्होल्टेज सामना आहे. आणि ढकललेला चेंडू काय होते पाहू. अंदाजी थ्रो मारलेला, फुगलेला आहे. काय तर कान मंत्र दिलेला आहे, खोट्या ठाणकर. चला सामन्याला सुरुवात करा. चला हा नो, काय तर अंगलट आला असतं, मात्र नशिबाची साथ आहे दाद्यापासून. नो. ओव्हर स्पीडचा नो. आणि बघ्या रोहन आहे तिथं. तिथं गणित बदलत नाही, गणित सूत्र हलत्यात. असा रोहन तिथं उभारलेला. आणि झालेल्या बॉल मध्ये एक मोठा फटका बसलेला आहे. आणि कोण आलं मैदानात? पिनायक तिरिले. तिकडे जरा बघा, या वरंगेपाडीतील एक नामवंत खेळाडू हर्षवर्धन पाटील, त्याच्यासोबत सचिन अंग्रे. काय तर चर्चा चालू आहे, मला इथनं दिसायला लागली. आणि विनायक बघा. चला या दोन्ही गावामधून एक डिंगडॉंग म्हणून संघ खेळत असतो. त्या खेळाचं नेतृत्व, त्या संघाचं नेतृत्व हर्षवर्धन पाटील, डिंगडॉंग स्पोर्ट्स वरंगेपाडी. ए बाळ, धरू नका, बॉल खाली बिली पडेल. प्रेक्षकांना सूचना आहे, काय तर वांद लागायचं करू नका. पहिल्याच वर्ष आहे पर्व. चला सामन्याला सुरुवात. ओव्हर थ्रोचा नो, ओव्हर स्पीडचा नो, सॉरी ओव्हर स्पीड. मुलांना मोबाईल मधून बाहेर काढण्यासाठी टुर्नामेंट रचलेली होती कमिटीनं, आणि त्यांचा सक्सेसफुल असा प्रयत्न ठरलेला आहे. आणि काहीशा इंचाचा फरक पडला आणि बॉलनं खुलकावणी घेतली स्टंपेपासून. बघा पुढचा चेंडू काय होते. नॉय नॉय, ओव्हर स्पीडचा नो पुन्हा एकदा. बघा काय होते. चांगला प्रयत्न सुरू आहे.
काय विनायकचं फटकेबाजी सुरू आहे. 1-10साठी गेलाय बॉल. चमचमणाऱ्या ट्रॉफ्या पाहायला लागल्या खेळाडूंकडे. खेळाडू पाहायला लागले चमचमणाऱ्या ट्रॉफींकडे. पर्व पहिलं चालू आहे. बघूया काय होते. कोण देते आपल्या मालकाला 1 नंबरची ट्रॉफी घेऊन आणि कोण देते सन्मान चिन्ह घेऊन. बघूया. ओव्हर स्पीडचा नो. केजीसी लाईव्ह मार्फत युट्यूबला चाललेली ऑनलाईन स्पर्धा. या वरंगेपाडीमध्ये चालू असलेला रणसंग्राम. हा पिचचा रणसंग्राम चालू झाला. आणि विनायक तिविले 2 धावा. ओके. ओव्हर पूर्ण. धावसंख्या पोचली. किती? 2 विकेटच्या मोबदल्यात धावसंख्या पोचली 45. 45. 50ला 5 कमी. चला बॉलर आला. युवा गोलंदाज आला सँडी. वय वर्ष 16. अजून 10वीचा पेपर द्याय नाही, मात्र बॉलिंगचा पेपर द्यायला आला. आणि त्यांचे वडील स्वतः आमच्या त्याच्या बरोबर समोर उभा राहिल्यात. काय तर खुणवा लागले डोळ्यातनं. त्यालाच कळत असणार आहे. ते समोरच बसल्यात. आपली करामत आपल्या बापानं बघावी असं खूप कमी बापाला मिळतं असं मात्र सँडी मात्र करून दाखवायला आलाय. बघूया काय होते. आणि 1 धाव. नाही पळून काढायचे. सॉरी. आणि मैदानामध्ये कुणाचं आगमन झालं बघा. संदीप पाटील चिखलकर. एक युवा नेते थांबायचा आहे. जरा थांबा. ती येऊन दे तिकडं. बॉल बिल लागल. खूप सारी कामं असतात माग. त्यानंतर कोण आगमन झालं. अशोक पाटील यांचं. मगाचपासून नव्हते, आता मात्र मैदानावरती आगमन झालेलं आहे. बघूया काय होते. चला दोन्ही साईडनं खचाखच मैदान भरलेलं आहे. कसा बसा की थोडासा दिशाहीन, जरासा दिशा इसकटलेली आहे. आयुष्यात दिशा खूप महत्वाची आहे. कसा आहे. अरे तू इकडे तिकडे जातोय तर माझा बाप इकडे तिकडे जातोय का बरं. ज्याच्या अंगात कला आहे तो काय बी करू शकतो माणूस. आणि ती कला जन्मताच येते. त्याच्या बापामध्ये कला आहे, त्याच्याच पोरग्यामध्ये कला उतरती, कुणाच्या बी उतरत नाही. आता मात्र जरासं डोकं खाजायला लागले. सँडीने काहीतरी वेगळं केलेलं आहे मैदानावरती. इकडे तिकडे बॉल टाकलेला आहे. चला नागिन चेंडू सोडलेला आहे. नागिन चेंडू. आता वाईट चेंडू गेलेला आहे. दिशाहीन चेंडू. शेवटचं षटक सुरू आहे. धावसंख्या झाली 51. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता मात्र ओव्हर स्पीडचा नो. आणि मैदान आपल्याला खेळायला मिळालं असे वैयक्तिक मालकीचे असणार असं अशोक पाटलांचं मैदान. पोरं खेळावीत हेच त्यांचं स्वप्न आहे, बाकी काय नाही. चला आपला संघ बाहेर गेला मग काय झालं. टुर्नामेंट टॉपची झाली पाहिजे. चला सामने आता कोण जाऊन उसपले राहत. अंपायर चाणाक्ष राहा. आणि विनायक म्हणला टाकते तिकडे टाकते इकडे. 3 वाईट टाकलेत मात्र विकेट घेतली त्यानं जबरदस्त. 3 वाईट टाकून 1 डॉट बॉल टाकणे हे का वाईट नाही. आणि बघा शेवटचा मला वाटते फलंदाज मैदानात आलेला आहे. अखेरचा चेंडू असेल. आणि मैदानावरती कोणाचं आगमन झालं. परवीन कुंभार आणि अनिकेत झोंबाडे. जर्किन घालून तयार. परवीन कुमार एक कटर बॉलर. आणि पुढचा आणि बघूया काय होते. 1 धाव पूर्ण. 2 धाव
2 धाव देखील पूर्ण. चला जबरदस्त ओव्हर टाकली सँडी यानं. धाव संख्या झाली 58. 8 आणि 5 13 धावेची ओव्हर टाकली सँडीनं. जबरदस्त 10वीला आहे आणि आपल्यापेक्षा मोठ्या खेळाडूंना इकडे तिकडे करून काहीतरी करणं याला कॉन्फिडन्स लागतोय. अशोक पाटील युवा नेते इकडे यायचं आहे मैदानावरती, सॉरी व्यासपीठावरती यायचं आहे. तुमचंच व्यासपीठ आहे, या आमच्याकडून मान आज देतोय. मैदानावरती कोणी मान्यवर आला असेल तर कृपा करून इथं स्टेजवरती यायचंय. व्यासपीठावरती आपल्यासाठी बसण्याची सोय केलेली आहे. हा ए बाळानो चला इथनं, इथनच उठा. चला 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 सँडी उठवा तिथनं. चला तिथं इकडं डाव्या हाताला बसा सगळी. चला लाईव्ह जवळ बसू नकोसा, कॅमेरा बिमेरा फाडचीला. हा कॅमेरा जरा व्यासपीठावर फिरवा. धन्यवाद. कसा आहे फोकस कसा आहे? केजीसी लाईव्ह. चला सामन्याला सुरुवात करा. चला जिंकण्यासाठी 59 धावांची आवश्यकता आहे. 59 60 नव 59 60 ला एक कमी 59. या सामन्यामध्ये जो जिंकेल ते या गुण तालिकेमध्ये 2 नंबरला राहील. हा 58 झाला 59 पाहिजे. पेढे जिथं कोणीही पोरग बसवू नका. चला बॉलर आला आदित्य, स्ट्राईक वर रोहन, नॉन स्ट्राईकला आशिष. पहिला चेंडू मारला 2 धावेसाठी. चांगली जुगलबंदी पाहायला मिळणार या 2 खेळाडूंमध्ये. रोहन वर्सेस आदित्य. याच खेळाडूनं मागच्या सामन्यामध्ये 58 धावा ठोकल्या होत्या. रोहन जाधव. इथं सोडबिड काय नसते, तर नुसतं फोडकाम असते हे दोन्ही संघ असले की सामने सामने. कारण की सळसळणार रक्त अंगामध्ये पळायला लागले. आताची 1 धाव बॅटकटच्या स्वरूपात. मान्यवरांना सूचना व्यासपीठावरती येऊन बसायचं आहे. पुन्हा एकदा 1 धावेसाठी बॉल जातोय. चला बॉल 3 इकडे तिकडे पळायला लागलेत. बॉल घ्या इकडे. हा आणि मोठा फटका बसतोय केपी स्पोर्ट्सला रोहन याच्या स्वरूपात. चांगली रणनीती आखलेले नाना स्पोर्ट्स न. बघूया पहिला धक्का बसलेला आहे, किती महागात पडतोय का चांगला होतोय केपी साठी. बघूया सामन्याला सुरुवात. हा वय येस रोहन आउट आणि प्रशांत आला त्याच्या जागी. प्रशांत पेढी स्वतः मैदानावरती स्पॉन्सर असून मैदानावरती उतरलेला आहे आणि 2 धावेसाठी ढकललेला चेंडू. आणि काही प्रेक्षकांनी याचा विचार केला नसेल, 2 बॉल 9 सोडले आणि 2 धावेसाठी मारला. बघा एका बॉलवरती चौकार ठोकला पेढीनं. डोक्याचा चौकार म्हणता येईल याला. पुन्हा एकदा 2 धावा. ओव्हर पूर्ण. धावसंख्या झाली 10. 10 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. जवळजवळ 15 रनांची आवश्यकता होती ओव्हर माग. जर कॅल्क्युलेशन केलं तर 15 धावांची आवश्यकता होती. आता मात्र दोन्ही बॅट्समनवरती जबाबदारी पडलेली आहे. आणि 2 धावेसाठी बॉल गेला. 1 बॉलवरती 3 धावा घेण्यात यशस्वी ठरला बॅट्समन. पुन्हा एकदा 2 धावा.
कॅच सुटलेला आहे. बघा काय होते, कॅच महागात पडतोय का अजून चांगलं होते नाना स्पोर्ट्ससाठी. बघूया किती महागात पडते पाहू. चांगली फिल्डिंग करतोय पियुष आपल्या संघासाठी, एकच धावेसाठी. टिचून गोलंदाजी सुरू आहे. बघूया काय होते. दोन धावेसाठी बॉल गेला. सामन्यामध्ये काही खेळाडूंनी पाहिलं असेल, काही प्रेक्षकांना माहिती असेल, इमोशनल होऊन चालत नाही क्रिकेटमध्ये. जो इमोशनल झाला त्यानं डोकं शांत ठेवून खेळायला लागते. धावसंख्या झाली 20. काहीतरी इमोशनल बोलून खेळाडूला पुढच्या रागात आणणं आणि विकेट पडणं. हा प्रतीक, क्रिकेटमध्ये इमोशनल खूप महत्वाचं आहे. ज्यांना आपल्या मनावरती कंट्रोल केलं त्यानं जगावरती कंट्रोल केलं. धावसंख्या झाली 20. आणि ओव्हरसाठी बॉलिंगसाठी कोण आला, कोण आला बघा, विनायक. विनायक आला, विनायक तिबिले. नो ओव्हर स्पीड, नो. आता मात्र डोक्याने खेळायची गरज आलेली आहे केपी स्पोर्ट्सला. हा 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 हा, काय स्वीप शॉट मारला बघा. अरे स्वीप शॉट मारला, स्वीप. क्रिकेटमध्ये या शॉटला स्वीप शॉट म्हणलं जातं. बघूया आता काय होते. इमोशनल पुन्हा एकदा बोलाबोली चालू झाली बघा. आणि वाईट चेंडू, वाईट वाईट वाईट. काहीतरी इंचात गोळ झाला आणि विनायकचा नेम चुकला असं म्हणण्यात काही गरज नाही, किंवा नशीब कुणाच तर चांगला आहे इकडनं तिकडनं. एकाच जागी उभारून टाकायचा असल्यामुळे बॉल कुठं पण वळवता येत नाही. आणि ऑफ साईडला ढकललेला चेंडू, एक धाव. या चेंडूवरती 3 धावा घेण्यात यशस्वी ठरलाय. सलग 3 सामने जिंकल्यानंतर केपी स्पोर्ट्स सलग 2 सामने हरून. काय झालं, 2 बॉल 2 बॉल, 2च बॉल झाले. एक स्वीप शॉट मारला आणि एक ऑफ साईडला मारलेला आहे. काही नाही चालत. जबरदस्त गोलंदाजी सुरू आहे. विनायक तिबिले. बॅटिंगसाठी कोण आले, कोण आले, कोण आले, गणेश सर. बघा काय होते. पुण्यावरून या टुर्नामेंटसाठी वेळ काढून आल्यात. पहिला चेंडू मारला, 1 धावेसाठी. तिसरं षटक सुरू आहे. नो बॉल. चांगला प्रयत्न सुरू आहे. चांगला ढकललेलं बघा काय होते. 1 धाव तर पूर्ण केला त्यांनी. आणि परशान पिढी 1 धाव पूर्ण. विनायक चिडलेला आहे. थ्रो मारला नाही हो विनायक. ओव्हर स्पीड, नो.
बघा काय झालं, काय तर झालं. आणि कसा आहे एक स्टंप चुकली म्हणून काय झालं, पुढची स्टंप तयार असते. असंच असते आयुष्यात. एका गोष्टीत अपयश आलं म्हणून काय झालं, पुढे काय तर मोठं लिहिलेलं असते. तेच झालं. एक स्टंप चुकली म्हणून काय झालं, दुसरी स्टंप आपोआप लागली. धाव संख्या झाली 30. बऱ्याच जणांच्या पोटामध्ये 30 असेल. चला चला चला, किती विकेटा पडलेले आहेत? 4. ओके, 4 विकेट पूर्ण. धाव संख्या झाली 30. प्रदीप, बॉलर नेम प्रदीप. आणि प्रदीप पेढी यांची जागा भरून काढण्यासाठी गेलाय तो. केले ते शरद सर. योद्धा प्रीमियर लीग वरंगेपाडी पर्व पहिलं. याच खेळाची गरज आहे आज. परत एकदा वाईट. वाईट बॉल. ओके, बॅट चेंज आहे मला वाटते. नाही काय तर कानमंत्र चाललाय. अंपायरांना सांगून आज जावा, टुर्नामेंट सुरू आहे सांगितले काय. ओके ओके. बाबा बाबा बाबा, खेळाडू पडल्यात प्रश्नात की काय चेंडू चाललाय आणि मैदानावरती कुणाचं आगमन झालं. ओमकार बोचडे, एक स्लोवर फास्टर चेंडू. बॉलर आणि त्याच्या सोबतीला आलाय तो मयूर. मला वाटते जेवून आल्यात आता. मॅच टुर्नामेंट षटक देऊनच. सोडा बिडा काय नसते इथं. काय असते ते, जिरा सोडा. धावसंख्या झाली 38. अजून मला वाटते 21 धावांची गरज आहे. 21. किती चेंडू शिल्लक आहेत? 4 चेंडू शिल्लक आहेत. 21 धावांची गरज. 4 चेंडू 21 धावा. विकेट मला वाटते 5 पडल्यात. 4 सॉरी 4. एक पिढीची पडली की धरली तर 4 विकेटा पूर्ण. 4 बॉल मध्ये 21 धावांची गरज आहे. आणि त्यातला एक चेंडू झालेला आहे. बघूया काय होते. थोडस कॅल्क्युलेशन क्रिकेट पाहायला मिळत नाही केपी संघाकडून. काय तर कॅल्क्युलेशन पाहिजे. ज्याच्या आयुष्यात कॅल्क्युलेशन त्याचं कधीच वाईट. चला, 3 चेंडू 19 धावा. तीनला 19 आणि मैदानावर म्हणत म्हणत व्यासपीठावरच कब्जा घेतलेला आहे. चला, आणि बघा कुणाच्या बाजून नशीब आहे बघा. बॅट फिरवली तरी लागलेला नाही. काय तर झाले. 3 चेंडू 18 धावा. 3 चेंडू 18 धावा. काही जणांना वाटेल 3 सिक्सा मारतो जातो आणि 3 सिक्सा मारतो बाज झालं. नाही, त्याला जे ताकद लागते काय सांगायचं. चला, 3-18. वाईट चेंडू. वाईट 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 वाईट. नानाच्या खेळाडूंना सूचना आहे, बॉल टाकताना जरासं शांत राहायचं आहे. हा, आणि चला 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 चला, प्रेक्षक पळून काढायचे. चला, काय तर कॅल्क्युलेशन चुकलेलं आहे. परत एकदा डोक्यात काय पाहिजे, 2 धावा पाहिजे आहेत का 18 धावा पाहिजे आहेत, काय पाहिजे नेमकं. 44 झाला परवान. 44 म्हणजे ह्या 6 आणि त्या 10. सॉरी 10 नाही, त्या 9. 6 आणि 9 15. 15 पाहिजे बाळान. 15 मला वाटते सोमेश बक्षीस जाहीर करायला आहे.
जर गणेश सरांनी मॅच जिंकून दिली तर काय तरी म्हणतात. चला आणि बघता बघता विकेट पडलेले आहे आणि एक बॉलला 15 धावांची गरज आहे. लास्ट बॉल आता 2 नंबर जाणार आणि एक हुशार खेळाडू आलाय बघा. आता बॉलिंग मध्ये चकमक आपली दाखवल्यानंतर आता बॅटिंग मध्ये आलेले आहे चकमक. लास्ट चेंडू आणि 15 धावांची गरज. बाबू पवार यांचे एकुलते एक चिरंजीव संग्राम. पप्पांचे एसडी कंस्ट्रक्शन आहे तर मला कंस्ट्रक्शन नाही, मला क्रिकेट खेळायचं म्हणतोय पप्पासनी. बघा पप्पा खेळू द्यात का काय करतात. किती बर्डन टाकायचं आलं बघा छोट्या खेळाडूवरती. मात्र तो मात्र उभा राहिलाय जोरात. एक बॉल 14 धावांची गरज. बघा काय होते, काय तर नवीन काय तर पाहायला मिळते का काय. एक बॉल 14 धावा. शरद सरांचा कान मंत्र पाहू. टेकले. काही नाही नशिबानं साथ दिली. जबरदस्त नाना स्पोर्ट्स आणि या सामन्यामध्ये जबरदस्त विजय प्राप्त केला. आणि किती आता यानंतरच आपल्याला 1 2 3 4 असे गुणतालिकेचे संघ मिळाले. 1 नंबर आहे तो श्री स्पोर्ट्स, त्याच्यानंतर 2 नंबर राहिला तो नाना स्पोर्ट्स, 3 नंबर राहिला तो केपी स्पोर्ट्स आणि 4 नंबर राहिला तो एलिगन्स. आता प्रेक्षकांना सूचना आहे, खेळाडूंना सूचना आहे, 1 मिनिट इकडे लक्ष द्यायचं आहे. आता सामना असेल नाना विरुद्ध श्री स्पोर्ट्स. पहिला सामना असेल फायनल जाण्यासाठी, नाहीतर बघूया अजून बघूया. हा त्याच्यानंतर दुसरा सामना असेल एलिगन्स विरुद्ध केपी. एलिगन्स विरुद्ध केपी आणि नाना विरुद्ध श्री असे 2 सामने असतील. आता केपीला धरायचं आता. एक 10 मिनिटाचा ब्रेक असेल आणि श्री विरुद्ध नाना 10 मिनिटाचा ब्रेक असेल. 10 श्री विरुद्ध नाना असेल. हा कशाला गाणी तिकडात गाणी लावायचं हे काय. बर ठीक आहे, आता काय करूया, थोडस नानाला रेस्ट दिली जाईल. आता असेल केपी विरुद्ध एलिगन्स. नॉकआउट सामना असेल. नॉकआउट जो हरेल तो या स्पर्धेतील बाहेर पडेल आणि जो जिंकेल तो जाईल नंबरामध्ये. केपी विरुद्ध एलिगन्स. केपी विरुद्ध एलिगन्स सामना पाहायला मिळेल यानंतर. मात्र नानाच्या खेळाडू